मला काय करायचं आहे, मला असा जय मुळीच नको आहे. तो काय म्हणतो बघा की असा जय मिळवून ह्या सगळ्यांना मारायचं, मुडदे पाडायचे, खून करायचे त्यांचे आणि रक्तबंबाळ करून सगळ्यांना संपवून टाकायचं आणि असा मिळणारा जय मला नको. ताईंनी सांगितल्याप्रमाणे अर्जुन इथे कसा झाला आहे, भ्रमित झालेला आहे आणि तो स्वतः बडबडतोय. भगवान कृष्ण शांतपणे ऐकतायत, काय चाललंय ते बोलू दे, जे काय त्याच्या मनात येतं ते बोलू दे. या सर्वांचा वध करून जे भोग भोगायचे आहेत ते काय बाबा मला भोगायची इच्छा नाही आहे, त्या देवा मला युद्ध नाही करायचं, स्वतःच चाललंय. या असल्या सुखाशिवाय ते दुःख, मला युद्ध नसलं तरी चालेल असं तो म्हणतोय. आम्ही पाहिजे तर दुःख सहन करू देवा, आम्हाला राज्यपिजे नाही मिळालं ना, 5 गाव देणार ना तर नको, सुईची आग्रह तो देणार नाही ना, सुईच्या आग्रह मावेल एवढी सुद्धा जमीन देणार ना चालेल, पण आम्हाला हे बाबा वाईट करून नको आहे राज्य. किती तो व्याकुळ झाला आहे आणि त्याचं भावनाशील मन किती उच्च कोटीला जाऊन पोचलं आहे. आपण काय म्हणालं असतं, माझी जमीन घेतली का त्याने, अरे मुडदाच पाडतो ना, कुऱ्हाडीनं 2 तुकडेच करून टाकतो, मुंडका एका बाजूला करतो आणि बाकीचं धड बाजूला करतो, पिशवीत भरतो आणि रत्नागिरीत नेऊन समुद्रात टाकतो. अर्जुनामध्ये सात्विकता शिकण्यासारखे आहे. तो काय म्हणतो की असलं बाबा आम्हाला राज्यच नको, भले आम्हाला त्यांनी जमीन जागा नाही दिली, राज्य नाही दिलं तर त्यांना लकलाभ होऊ दे, पण मला काय हे युद्ध योग्य वाटत नाही म्हणतो तो. ह्यांचा घात करून आपण राज्य भोगायचं, नातेवाईकांचा. अरे नातेवाईक आहेत, नातेवाईक. बाप्पा नेहमी सांगायचे ना, ते आपल्याला सगळ्यांना अनुभव येतो. मी नेहमी सांगतो, नातेवाईक जे नेहमी अडचणीत आणतात, जाऊ द्या. जर आम्ही, अर्जुन म्हणतो, जर आम्ही आमच्या वडिलांचं अहित चिंतलं तर मूल होण्यास लायक आहोत का? वडिलांचं अहित, अरे हे सगळे वडीलधारी माणसं आहेत आणि ह्यांचा मी अहित चिंतायचं कशासाठी? राज्यासाठी. बाबा मला राज्य नको, त्यापेक्षा मी युद्ध काय करणार नाही, मला काही नको. आश्चर्य आहे, भगवान कृष्ण एकही शब्द काहीच बोलत नाही आहेत, त्याचीच बडबड चालू आहे. कारण त्याच्या त्या भावनाशील मनाला, सात्विक मनाला लागलं आहे कुठंतरी, की त्याच्या मनावर इतका परिणाम झालेला आहे अर्जुनाच्या, कारण तो मनापासून, अंतःकरणापासून या सगळ्यांवर प्रेम करत होता. त्याच्या मनामध्ये कधी स्वप्नामध्ये सुद्धा त्याला वाईटाचा विचार नातेवाईकांचा केला नाही. ही सात्विकता, अशी सात्विकता आपल्यामध्ये वाढली पाहिजे. हीच सात्विकता आपल्याला कधी चुकीच्या मार्गाने घेऊन जाणार नाही. मग इथे आता श्रोत्यांना प्रश्न पडेल, जर ही अशी सात्विकता होती मग पुढे अर्जुनानं युद्ध का केलं? मला वाटतं मागच्या 1-2 संत संघापूर्वी मी त्याचं उत्तर दिलेलं आहे. किती काळाची गरज होती, नियतीची गरज होती, म्हणून ते युद्ध झालेलं आहे. त्याच्यावर आपल्या ह्याने ताईंनी पण चांगलं हे केलेलं आहे की हे जे युद्ध आहे, हे युद्ध गौराताईने त्याच्यावर सांगितलेलं आहे की हे युद्ध जे होतं ते सूड घेणारं युद्ध नव्हतं. द्रौपदीची मानहानी केली म्हणून मी तुझा बदला घेणार, तू मला राज्य देत नाहीस म्हणून बदला घेणार, असला काही प्रकार नव्हता. जो समाजामध्ये दंभाचार माजला होता, अत्याचार माजले होते, अन्यायकारक वृत्त्या वाढल्या होत्या, त्यांचा नाश करणं आवश्यक होतं आणि ते राजकर्त्याचं काम आहे आणि ते भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाच्या माध्यमातून करून घ्यायचं होतं. म्हणून हे युद्ध शेवटी घडलं आहे. पण तत्पूर्वीची जी अर्जुनाची भावना आहे, अर्जुनामधला जो सात्विक भाव उमाळून जो आलेला आहे, तो इथे भरपूर काही शिकवण्यासारखा आहे. म्हणून मला वाटतं ज्ञानेश्वर माऊलींनीसुद्धा त्याच्यावर प्रचंड ओव्या लिहिलेलं आहे. मगापासून म्हणण्यापेक्षा आतापर्यंत जवळजवळ 3-4 संत संघामध्ये तेच चालू आहे. अजूनही अर्जुन बोलतोय, अर्जुन आपल्या मनातली खंत व्यक्त करतोय. हे एवढं
ज्ञानेश्वर माऊलींना किंवा विस्तारपूर्वक लिहिण्याची आवश्यकता काय? मला वाटतं याच्यातून ज्ञानेश्वर माऊलींना आपल्याला काहीतरी बोध द्यायचा असेल, काहीतरी सांगायचं असेल की माणसानं कसं जगलं पाहिजे, की इतकं सात्विक जगलं पाहिजे. अर्थात तुम्ही उच्च कोटीला गेलात की ती सात्विकता पण गळून पडत असते. जसं पांडव जेव्हा मोक्षाला गेले ते सगळेच नाही गेले ना, फक्त धर्मच गेला. बाकीची भावंड जी होती, अर्जुन पण गळून पडला, द्रौपदी पण अर्ध्या रस्त्यात गळून पडली, नकुल सहदेव पण गळून पडले, फक्त एकटा धर्मराजाच गेला आणि त्याचा कुत्रा गेला. तसं ज्यावेळी तुम्ही उच्च कोटीला जाल त्यावेळेला ती सात्विकता पण उपयोगाची नाही. परंतु तशी परिस्थिती येईपर्यंत तुकोबारांनी सांगितलं आहे, तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अनिर्षी. माऊलीला मला वाटतं हेच सुचवायचं आपल्याला की तुम्ही व्यावहारिक लोक आहोत, म्हणजे आपण सगळेजण व्यावहारिक लोक आहोत, प्रापंचिक लोक आहोत. आपण जास्तीत जास्त आपल्यामध्ये सात्विकता निर्माण करावी, यासाठी मला वाटतं ते अर्जुनाच्या मुखावाटे आपल्याला बोध करत आहेत. काय बोध करतायत आपण पुन्हा स्नेहाताईकडे जाऊया. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव. इथे काय झालेलं आहे की ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अर्जुन इतका सात्विक आहे, तो परोपरीने भगवान कृष्णाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की आता तरी भगवान कृष्णामध्ये बाबा ठीक आहे, युद्ध बंद करूया, नको जाऊया आपण सगळेजण परत. म्हणून तो वेगळ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतोय की अरे काय करायचं देवा, हे नको ना, आपल्याला युद्ध थांबूया ना, आपण कशाला आता करायचं. बरं समजा त्यातून सुद्धा जर युद्ध करायचं तर मी आपली शस्त्र टाकून देतो आणि कौरवांना जर मारायचं असेल आम्हाला तर मारू दे, म्हणजे निदान माझ्या हातून पाप तरी होणार नाही. म्हणजे एखादी गोष्ट करायची नसली ना, लहान मुलं बघ कशी करतात, एखादी गोष्ट करायची नसली काहीतरी आडेवेडे घेऊन पळवाटा काढून काहीतरी हे करून जसं आईला ठकवण्याचा प्रयत्न करतात, तसा हा भक्त आपल्या देवाला ठकवण्याचा प्रयत्न करतो की देवा नको ना, अरे काय कशाला आता युद्ध, बाद झालं ना, जाऊ दे ना, त्यांनाच घेऊ दे ना राज्य, नाही आम्हाला दिले तर नाही चालेल ना, 5च गाव पाहिजे तर ती नाही दिली तरी सुद्धा चालतील, काय हरकत नाही आहे, पण आपण युद्ध करून नको करूया. एवढं सगळं होऊन सुद्धा जिवंत राहण्यापेक्षा आणि हे सगळं डोळ्यानं बघण्यापेक्षा आपली शस्त्र टाकून देतो ना, कौरवांचे बाण आमचा शरसंधान करू दे ना देवा, त्यांच्या हातून मरण आलं तरी चांगलं, पण वधाचं पाप आम्हाला लागायला नको.